मित्रांनो, जिद्द, मेहनत आणि एकत्र येण्याची ताकद असेल तर एक संपूर्ण गाव कसं बदलू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील तळोशी गाव. ग्रामपंचायत तळोशी अंतर्गत येणाऱ्या या गावातील महिलांनी केवळ आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली नाही, तर कुलस्वामिनी महिला बचत गट तळोशीच्या माध्यमातून एकत्र येत स्वतःचा एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय भात शेती, शुद्ध तांदूळ आणि त्या तांदळापासून बनवलेले स्वादिष्ट पापड फेण्या. हा प्रेरणादायी प्रवास नक्की कसा झाला, चला पाहूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. जेव्हा कुलस्वामिनी महिला बचत गटातील महिलांनी काहीतरी नवीन आणि स्वावलंबी करायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी माती आणि शेतीचा विचार केला. रसायनांचा वापर टाळून शुद्ध आणि पौष्टिक अन्नधान्य पिकवण्यासाठी त्यांनी गांडूळ खत तयार करण्याचा निर्णय घेतला. गावातील शेण, सुका पालापाचोळा आणि जैविक कचरा एकत्र करून त्यांनी गांडूळ खताचे बेड तयार केले. योग्य देखभाल आणि मेहनतीच्या जोरावर कुलस्वामिनी बचत गटाने उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करायला सुरुवात केली. हे खत त्यांनी केवळ स्वतःच्या शेतातच वापरलं नाही, तर इतर शेतकऱ्यांना विकून एक उत्पन्नाचा चांगला मार्गही तयार केला. तसेच स्वतः तयार केलेल्या या सेंद्रिय गांडूळ खताचा वापर कुलस्वामिनी महिला बचत गटाने आपल्या भात शेतीतही केला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा एक थेंबही न वापरता त्यांनी पारंपरिक पद्धतीने भाताचं भरघोस पीक घेतलं. या सेंद्रिय भाताची काढणी केल्यानंतर त्यापासून मिळणारा तांदूळ अत्यंत सुवासिक, चवदार आणि आरोग्यासाठी उत्तम ठरलं. पण कुलस्वामिनी महिला बचत गट इथेच थांबलं नाही. त्यांनी या तांदळावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ बनवण्याचा निर्धार केला. शेतातून आलेल्या शुद्ध तांदळाचा वापर करून महिला बचत गट तळोशीच्या सदस्यांनी तांदळाच्या फेण्या आणि पापड बनवण्यास सुरुवात केली. घरगुती पद्धत, पारंपरिक चव आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन तयार केलेल्या या फेण्या आणि पापडांनी ग्राहकांची मने जिंकली. मुलांच्या खाऊपासून ते सणासुदीच्या ताटापर्यंत कुलस्वामिनी महिला बचत गटाने बनवलेल्या खुसखुशीत फेण्या आणि पापडांना प्रचंड मागणी येऊ लागली. बचत गटातील महिला एकत्र येऊन कामाची विभागणी करतात. कोणी पीठ मळतं, कोणी फेण्या तयार करतं, तर कोणी वाळवून पॅकिंग करतं. या एका उपक्रमाने गावातील अनेक महिलांना थेट रोजगाराची संधी मिळवून दिली आहे. या संपूर्ण प्रवासात ग्रामपंचायत तळोशी आणि स्थानिक प्रशासनाने कुलस्वामिनी महिला बचत गटाला मोलाचं सहकार्य केलं. विविध प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन आणि बाजारात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने नेहमीच पाठबळ दिला. आज तळोशी गावातील या महिला पूर्णपणे स्वावलंबी झाल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभं राहून ते केवळ आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत नाहीत, तर कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून संपूर्ण तळोशी गावाला एक नवी ओळख मिळवून देत आहेत. मित्रांनो, गांडूळ खतापासून ते स्वादिष्ट फेण्या पापडांपर्यंतचा महिला बचत गट तळोशी यांचा हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. जिद्द आणि संघटित प्रयत्नांच्या जोरावर ग्रामीण भागातील महिला काय करू शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला तळोशी गावातील कुलस्वामिनी महिला बचत गटाचा हा प्रेरणादायी उपक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.